नमस्कार, मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो. पाहूया आजची विशेष बातमी. आदिवासी भागात राहणाऱ्या लोकांची योग्यता नाही असं नाही, तर त्यांना संधी नसल्यानं त्यांच्या विकासाचा अनुशेष राहिला आहे. शिक्षण कमी असलं तरीही आजही आदिवासी समाजात मुलींचा जन्म झाला की 3 दिवसाचा उत्सव साजरा केला जातो. एकही स्त्री भ्रूण हत्या होत नाही, कोणत्याही स्त्रीचा विनयभंग होत नाही. उलट ती प्रतिकार करायला सक्षम असते. त्यांच्याकडे आईवडिलांचा सांभाळ चांगल्या पद्धतीने केला जातो. कुटुंबातील एकही वयोवृद्ध माणूस वृद्धाश्रमात जात नाही, चोरी होत नाही, या आणि अनेक चांगल्या गोष्टी आहेत. परंतु दुःख या गोष्टीचं आहे की आजपर्यंत त्यांच्यापर्यंत विकासाची गंगा हे पोहोचले नाही. आरोग्य, शिक्षण, ग्रामविकास तिथपर्यंत गेला नाही. आदिवासींचा सर्वांगीण विकास करायचा असेल तर फक्त शासकीय प्रयत्नासोबतच सर्व समाजस्तरातून प्रयत्न व्हायला हवेत, असं आवाहन पद्मश्री डॉक्टर स्मिता कोल्हे यांनी केलं आहे. स्मिता कोल्हे यांना यावर्षीचा कैलासवासी सौ कमलताई जामकर दर्पण पुरस्कार सोमवारी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये प्रदान करण्यात आला. यावेळी त्या बोलत होत्या. मेळघाट परिसरातील आदिवासींचे शिक्षण, आरोग्य तसेच ग्रामविकासाच्या संदर्भात ज्यांनी संपूर्ण जीवनभर समर्पित करून परिवर्तन घडवलं, अशा पद्मश्री डॉक्टर स्मिता कोल्हे यांचा या अनुषंगाने गौरव करण्यात आला. हा पुरस्कार राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून निवड समितीचे अध्यक्ष तथा नूतन विद्या मंदिर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हेमंत जामकर, प्रमुख उपस्थितीमध्ये पद्मश्री डॉक्टर रवींद्र कोल्हे, आमदार डॉक्टर राहुल पाटील, आमदार राजू भैया नवघरे, आमदार राजेश विटेकर, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष ॲडव्होकेट बाळासाहेब जामकर, महानगरपालिका गटनेते विजय जामकर, संचालक मंगेश सुभेदार, माजी सभापती भावना नखाते, निवड समिती सचिव अनिल मोरे, प्राध्यापक किशन चोपडे, जिल्हा परिषद सदस्य संग्राम जामकर, अजिंक्य जामकर तसेच आयोजक प्राचार्य डॉक्टर रामचंद्र भिसे यांची उपस्थिती होती. सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह, शाल तसेच रोख असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. यावेळी बोलताना रुपाली चाकणकर म्हणाल्या, कोल्हे दाम्पत्यांनी आदिवासी भागात सेवा देऊन अमृताचं झाड लावलं. त्यांची ही सेवा समाजासाठी आदर्शवादी आहे. सेवा कार्याला देव मानून त्यांनी समाजसेवा केली. स्मिताताईंचा जीवन प्रवास सकारात्मक दृष्टीने घेऊन हा वारसा आजच्या युवा पिढीने पुढे चालवावा. आज दिलेला दर्पण पुरस्कार समाजसेवा करणाऱ्या लेकीला देण्यात आला आहे. यामुळे नक्कीच पुरस्काराचं मूल्य वाढलं आहे. या निमित्तानं दर्पण पुरस्कारासारखं कोल्हे दाम्पत्यांचं प्रतिबिंब समाजावर पडावं अशी आशा त्यांनी यावेळी व्यक्त केली. या कार्यक्रमास प्राध्यापक अरुण पडघन, डॉक्टर जयंत बोबडे, डॉक्टर रवींद्र इंगळे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर या कार्यक्रमास उपस्थित होते. आव्हानांचा स्वीकार करणारी व्यक्तीच जीवनात खऱ्या अर्थानं यशस्वी होते. कोल्हे दाम्पत्यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत काम करून समाजसेवेचा आदर्श निर्माण केला आहे. परस्परांच्या साथीनं आणि धैर्यानं केलेलं कार्य नक्कीच यशस्वी होतं. हा संदेश त्यांच्या कार्यातून मिळतो. त्यांचं व्यक्तिमत्व साधेपणा, सात्विकता आणि अहंकारविरहित कार्यपद्धतीचं प्रतीक आहे. समाज केवळ पैसा, शक्ती किंवा शिक्षणानं नव्हे तर विचारांनी समृद्ध झाला पाहिजे, असं प्रतिपादन मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर इंद्रमणी यांनी केलं आहे. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ या ठिकाणी पद्मश्री डॉक्टर रवींद्र कोल्हे आणि डॉक्टर स्मिता कोल्हे यांचा अधिकारी आणि विद्यार्थ्यांशी प्रेरणादायी संवाद कार्यक्रमाचं आयोजन 9 मार्च रोजी करण्यात आलं होतं. यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर पद्मश्री डॉक्टर स्मिता कोल्हे, डॉक्टर रवींद्र कोल्हे यांच्यासह डॉक्टर भगवान आसेवार, डॉक्टर खिजर बेग, शिक्षण संचालक डॉक्टर राकेश आहिरे, नूतन शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हेमंत जामकर, त्याचप्रमाणे रामकुमार आणि दामोदर आदी उपस्थित होते. या कार्यक्रमात डॉक्टर स्मिता कोल्हे आणि डॉक्टर रवींद्र कोल्हे यांनी ग्रामीण आरोग्यसेवा, सामाजिक बांधिलकी तसेच आदिवासी आणि ग्रामीण भागातील विकासासाठी केलेल्या कार्याबाबतचे अनुभव विद्यार्थ्यांशी शेअर केले. यावेळी डॉक्टर स्मिता कोल्हे यांनी मेळघाटातील आदिवासी समाजामध्ये केलेल्या कार्याचा अनुभव सांगितला. सुरुवातीला महिलांच्या अनेक समस्या होत्या,
त्यावर चिंतन करून सामाजिक परिवर्तनाची उभारणी करण्यात आली. वैयक्तिक आयुष्यातील सुखसोयी असूनही समाधान मिळत नसल्यानं त्यांनी समाजकार्यात उतरून आदिवासी समाजासोबत राहून त्यांच्या जीवनमानात बदल घडवण्याचा प्रयत्न केला. पद्मश्री डॉक्टर रवींद्र कोल्हे यांनी आदिवासी समाजातील महिलांचे अधिकार, त्यांच्या संस्कृतीतील वैशिष्ट्य तसेच आरोग्य, शिक्षण आणि शेती विकासासाठी केलेल्या कार्याची माहिती दिली. आदिवासी समाजात महिलांना अनेक अधिकार असून पंचायत व्यवस्थेमध्ये त्यांना महत्त्वाचं स्थान असल्याचं डॉक्टर कोल्हे यांनी यावेळी स्पष्ट केलं. आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.